नेहमीप्रमाणेच आज सकाळी उठल्या उठल्या पहिले तरी जिरा पाणी घेतलं. अर्धा एक तास झाल्यानंतर सासूबाईंनी पोहे केले होते नाश्त्यामध्ये आणि खरंच खूप टेस्टी झाले होते आजचे पोहे. रोजच्या पेक्षा तरी मी नाश्ता करते तोपर्यंत बाळ थोडंसं रडायला लागलं होतं, त्यामुळे त्याला खेळवत होते. गावाकडे मध्यंतरी लाईटीचा एवढा प्रॉब्लेम आहे ना, म्हणजे 4-4, 5-5 दिवस लाईटच नसते. त्यामुळे मग काय चुलीवरतीच पाणी तापवावं लागतं. फ्रेश वगैरे झाल्यानंतर आमच्या घरासमोर सीताफळाची झाड आहेत, मग तिकडेच एक चक्कर टाकावे म्हणून मी गेले होते. आणि डिलिव्हरी नंतर सीताफळ खाल्लं तर चालतं का हे मला तुम्ही कमेंट करून सांगा. आज एक अर्ध खाल्लं असेल मी. बाळाला कालच 1.5 महिन्याचा डोस देऊन आलेलो, त्यामुळे बाळ काल तरी खूप जास्ती रडत होतं. आज तरी ठीक होतं, म्हणजे रडणं कमी आलेलं, पण त्याला त्रास खूप होत होता. म्हणजे पाय जरी उचलला तरी थोडं थोडं तो रडत होता. मी बऱ्याच जणांच्या ब्लॉगमध्ये बघितलं होतं, शिवाय डॉक्टरही रिकमेंड करतात. त्यामुळे मी मग बाळाला वॅक्सिन केले त्या ठिकाणी लावायला ही थ्रोम्बोफोबची क्रीम आणली होती. बाळाला कोणतंही प्रोडक्ट किंवा अशा क्रीम यूज करताना मी पहिले माझ्या हाताला लावून बघते, त्यामुळे मी माझ्या हाताला लावलं होतं, पण लावले तरी काही जाणवलं नाही. या क्रीम सोबतच बाळाला दर 2 तासाने बर्फाने पण शेकत होतो आम्ही. 1 तासभरानंतर माझ्या हातावरती मी जिकडे क्रीम लावली होती ना ती बाळाची, तिकडे एवढा मोठा चट्टा उठलेला आणि खरं तर त्यातून अशी जळजळ होत होती, म्हणजे थोडक्यात खाजवत पण होतं. दीदी गुगलवरती सर्च करून बघत होती याचे साईड इफेक्ट काय आहेत का. मी म्हटलं माझ्या हातावरती झाले, मग दीदीच्या हातावरती होते का बघूया, म्हणजे मग समजेल की बाळाच्या पायावरती होईल का नाही. ही क्रीम जिकडे वॅक्सिन दिले तिकडेच लावायची होती. मी माझ्या हातावरती लावली, त्यामुळे मला साईड इफेक्ट झाला. वॅक्सिन दिल्यानंतर त्या ठिकाणी गाठ वगैरे होते ना, तर ही क्रीम लावल्यानंतर ती गाठ होत नाही. नंतर मग सासूबाईंनी बांगड्या भरायला कासार बोलवलेला. सासूबाई तरी गावातूनच घालून आलेल्या, पण मला आणि आजीला भरायच्या होत्या ना बांगड्या, त्यामुळे मग घरीच बोलवले होतं त्यांना. पहिले आजीला बांगड्या भरल्यानंतर मग मला पण भरल्या. आमच्याकडे डिलिव्हरी झाल्यानंतर आधीच्या सगळ्या बांगड्या फोडून मग नंतर भरतात. मी तरी लूजच बांगड्या भरून घेतल्या होत्या, पण आजीला बांगड्या भरताना काच लागला होता. एक झोप काढून मस्त कडक कडक चहा घेतला आणि बाळ पण हळूहळू आता थोडंसं खेळायला लागलंय. चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.